नमस्कार मित्रांनो, टिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये यंत्रा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही नेत्रा कानेटकर कुटुंबामध्ये जाऊन स्वतःचा हक्क मागते. मी प्रेग्नंट आहे, माझ्या पोटात आमेचं बाळ आहे असं सांगून माणसेला तलाक देऊन माझा स्वीकार करावा असं सगळ्यांना सांगते. पण कोणीच काही ऐकत नसल्याने तिने पोलिसांना आधीच बोलवलं असतं आणि यानंतर अमेयला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन जातात. हे सगळं झाल्यानंतर शशांक आणि अपूर्वाचं खूप मोठं भांडण होतं. हा जो काही प्रकार झाला आहे तो फक्त अपूर्वामुळेच झाला आहे. अपूर्वाने जर नेत्राला डिवचलं नसतं, तिला जर भडकवलं नसतं तर नेत्राने असं काहीच केलं नसतं. अपूर्वाने तिला खूप डिवचला आणि त्यामुळेच नेत्राने हा सगळा प्रकार करून अमय जेलमध्ये गेला आहे असं शशांकचं म्हणणं असतं. आणि या सगळ्या प्रकारानंतर अपूर्वावर शशांक खूप चिडलेला असतो आणि चिडून बोलतो की तुला माझ्या घरातील गोष्टीमध्ये नाक खुपसण्याची गरज नाही. हे माझं कुटुंब आहे, जे काय असेल ते मी माझं बघून घेईल, तुला यामध्ये पडण्याची गरज नाही. यानंतर अपूर्वा खूप इमोशनल होते आणि बोलते की तुझं घर हे तर आपलं घर होतं ना, म्हणजे मी इथे कोणीच नाही आहे का. शशांकच्या या बोलण्याने अपूर्वा खूप हर्ट होते. बोलते की मग माझं इथं थांबण्याची गरजच नाही ना, हे माझं घर थोडी, हे तुझंच घर आहे ना, मग मी जाते माझ्या घरी. इतक्यात कुके आणि सुमी येते आणि अपूर्वाला बोलते की शशांकला तसं काहीच बोलायचं नसतं. इतक्यात अपूर्वाच्या डोक्यात विचार येतो की मी जर हे घर सोडून गेले तर हे सगळं आपल्या फायद्याचंच आहे. मी जर इथे राहिले तर नेत्राचं कारस्थान कसं काय उघडकीस येईल. मी इथे राहिल्याने काहीच होणार नाही, त्यामुळे जर मी तिथे गेले तर नक्कीच नेत्रा माझ्यासमोर असेल आणि तिचे जे हे कारस्थान आहे, खोटे नाते रिपोर्ट्स आहेत, हे सगळं भांडं तिचं मी उघडं पाडेल. हे सगळं कारस्थान मी सगळ्यांसमोर आणेल. नेत्रा किती खोटारडी आहे आणि कानेटकर कुटुंबाला बर्बाद करण्यासाठी किती खालच्या पातळीला जाईल याचं सत्य सगळ्यांसमोर आणेल आणि अमेयला निर्दोष सिद्ध करेल असं ती मनातल्या मनात विचार करते आणि कानेटकर कुटुंबाचं घर सोडताना दाखवलेलं आहे. मित्रांनो, कानेटकर कुटुंब सोडण्यामागे अपूर्वाचं खरं कारण नेत्राच असतं. नेत्राचं भांडं फोडण्यासाठी ती कानेटकर कुटुंब सोडून तिच्या घरी जाते. पण कानेटकर कुटुंबामध्ये हे सगळं सांगत नाही, कारण हे जर सांगितलं तर घरातले तिला कोणीच सोडणार नाही. आणि म्हणूनच कानेटकर कुटुंबामध्ये शशांकशी खूप मोठी भांडण झाल्यामुळे मी घर सोडते असंच भासवते. आणि या अपूर्वाने आता ठरवलं आहे की या नेत्राचा खोटेपणा आणि कारस्थान मीच उघडकीस आणणार, तिची चांगलीच जिरवणार आणि अमेयला निर्दोष सिद्ध करणार आणि या नेत्राला जेलमध्ये खडी फोडायला पाठवणार. या विचारानेच ती कानेटकर कुटुंब सोडून तिच्या घरी जाताना दिसणार आहे. आता पाहू मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये काय दाखवतात. असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.